आता आपला आपला अनुभव सांगायचा आहे. हॅलो ताई. हो, बोला. हा, तुम्ही जेव्हा म्हणत होते ना चक्र, तर मला असं फिलिंग व्हायचं बघ, आपले जे 7 चक्र ना पूर्ण असं गोल गोल फिरतोय, ते सब पूर्ण सप्तरंग जातात या आतमध्ये. खूप छान. आणि ऑरेंज कलरचं फुलपाखरू दिसाय डोळ्यांसमोर उडतंय असं दिसायचं. ऑरेंज कलरचं फुलपाखरू. खूप छान. एंजल्स. हा हा मस्त अनुभव आला सरला हा. ताईंना. छान. हो हो. मस्त. चेहऱ्यावरती पण किती चेहऱ्यावरती ग्लो आलाय. हो. मस्त. ताई मी रश्मी बोलते. हा, बोला. तुम्ही बाकीच्यांनी अनम्यूट करा आणि ताईचा अनुभव ऐका. प्रत्येकाचे अनुभव वेगळे, त्यातूनही आपल्याला खूप काही शिकायला मिळत असतं. त्याच्यामुळे त्यांचे अनुभव ऐकून आपला माईक परत अनम्यूट करा. हा, बोला रश्मीताई. हा ताई, तुम्ही म्हणलात ना की कोमट पाण्यात आपलं सगळं ते नाते संबंध वगैरे हे झाले, खूप रिलॅक्स वाटलं. आणि तुम्ही म्हणलात चैताली ताईंचा स्वामी समर्थांचा हात आहे, तर अगदी म्हणजे माझे दोन्ही हात खरंच असे घट्ट पकडल्यासारखे वाटले. खूप छान वाटलं ताई. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. मी नेहमीच तुमच्या बरोबर आहे. बोला. हो हो ताई. हॅलो. हा, बोला ताई. ताई मी मेघा गावडे बोलतेय. मला ना, मी लहानपणापासून ना खूप म्हणजे हे केलं, त्रास सहन केलेला आहे, लोकांचे म्हणजे खूप हे केलेलं आहे, ऐकलेले आहेत. तर आता मला जरा ना रिलॅक्स वाटते जरा, कारण खूप म्हणजे मिस्टर पण अपघाती गेले. तेव्हापासून मी खूपच जास्तच हे त्रासात होती. तर आता मला ना थोडं कालपासून ना जरा थोडं थोडं बरं वाटायला लागलंय. अजून मला ते 8 दिवसामध्ये मी पूर्ण बरी होईल, म्हणजे याच्यातून निघेल मी, शॉक मधून निघेल असं मला वाटते आता. आणि ताई हे पाणी काय करायचं? पाणी जे आहे ते बाथरूम मध्ये टाकून द्यायचं आहे, कारण की ती निगेटिव्ह एनर्जी आहे. त्याच्यावरती परत तुम्हाला चांगलं स्वच्छ पाणी टाकायचंय, हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आणि मग कामाला लागायचंय, कारण की त्या पाण्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी आलेली आहे म्हणून. थँक्यू ताई, तुम्ही भेटलात म्हणून बरं झालं. खरंच मी तुमचे खूप आभारी आहे. स्वामी. चला, स्वामी समर्थ. पुढे कोण अनुभव सांगणार आहे? हॅलो. हा, बोला. हा ताई, खूप छान वाटलं. मी पण खूप म्हणजे खूप स्ट्रगल करतेय, खूप त्रास सहन करतेय. आणि आज ह्या मेडिटेशन मुळे खरंच मनशांती मिळाल्यासारखं वाटू लागलं, रिलॅक्स वाटू लागलं, अगदी हलकं हलकं मन झाल्यासारखं वाटायला लागलं. म्हणजे अगदी कुणीतरी प्रेमाचा हात फिरवावा आपल्यावर, जवळच्याने, तशा पद्धतीचा फील आला. खूप छान, खूप छान. मस्त. श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ. पुढे कोण सांगणार आहे अनुभव? श्री स्वामी समर्थ ताई. मी उल्का सुभेदार बदलापूर बोलते. मला सुद्धा खूप आज छान अनुभव आला आणि खूप छान वाटलं. ते शब्दात सांगू शकत नाही मी आता, मला जे काय वाटलं असेल ते, पण खूप खूप छान वाटलं. स्वामीची सदा आहे, स्वामी आहेतच माझ्या बरोबर आणि तुम्ही पण आहेत. आणि मला खूप खूप म्हणजे खूप बरं वाटलं की मला शब्दात सांगता येत नाही. समजू शकतो, तुमच्या आवाजातून कळतंय बरंच काही. हा, अश्विनीताई बोला. श्री स्वामी समर्थ. खूप छान वाटलं. मी सध्या निर्मला माताजींचं तुम्हाला माहिती असेल तर त्यांच्यामध्ये जाते. हे मीठ पाण्याचं आम्हाला म्हणजे करायला सांगतातच ते, पण मी किती दिवस झाले केलं नाही, पण आज तुमच्या कृपेमुळे ते झालं आणि मला खूप छान वाटलं. खूप बरं वाटलं ना, हलकं झालं मन. हळूहळू म्हणजे मी खूप झटपटात होते, त्याच्यात हळूहळू मी बाहेर पडते त्याच्यात. नक्कीच पूर्ण बाहेर पडाल. चला, सविताताई अनुभव सांगा. खूप रिलॅक्स वाटलं ताई, आणि सगळी एनर्जी बाहेर पडतीये निगेटिव्ह असं वाटलं. हलकं वाटलं, पांढरा प्रकाश डोळ्यापुढे. छान आहे. आज मला स्वामींची आरती करायला मिळाली संध्याकाळी केंद्रात. वा. अलकाताई, तुमचा माईक अनम्यूट करा ना, बाकीच्यांना आवाज येतोय डबल. एक मी मिनिट. तोच प्रयत्न करते पण होतच नाही. एक मिनिट, इकडनं होत करते मी. हा, झालं. हा, बोला. पुढे कोण सांगणार आहे अनुभव? खूप छान अनुभव आला. मलाही खूप छान अनुभव आला. हिनाचा सुगंध आला. वा. महाराज येऊन गेले. खूप छान. आणखीन?
मॅम मी शीतल. ऍक्च्युली तुम्ही सांगितलं तसं सेम रडायला खूप येत होतं की लास्ट आपले गेलेले जे दिवस काही वाईट गोष्टी त्याच्यामुळे रडायला येत होतं. रडणं थोडेसे अश्रू पण आले आणि जसं निगेटिव्ह एनर्जी आपली जाते त्या टायमाला पाणी पूर्ण थंड लागलं आणि जेव्हा पाय काढत होते तेव्हा पाणी पूर्ण गरम होतं. ते थोडंसं फील झालं की एवढी निगेटिव्ह एनर्जी थंड वाटून गेलं आणि गरम पाण्यामधनं बाकीच्या गोष्टी आपल्या बाजूला जाणवत होत्या की सगळं आपली बॉडी हिट होते सगळं असं फील होत होतं आणि असं वाटत होतं की आपण ज्यांच्यावर रागवलं उगीच रागवतोय सांगू का नको आता वाढायचं आहे. सांगितलं त्यांच्याबद्दल राग वाटला पण नंतर तुम्ही सांगितलं की सगळे एकत्र. खूप छान खूप छान मस्त सुंदर अनुभव आला आणि रडून मोकळं होणं गरजेचं आहे. आज परत आपल्याला 8 दिवसांनी रडायचं नाहीये. आपल्या जीवनामध्ये एवढा आनंद आपल्याला मिळवायचा आहे. जे जे परमेश्वराने आपल्याला दिलं आहे त्या प्रत्येक गोष्टींसाठी आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे. आपण काय छोट्या छोट्या गोष्टी घेऊन बसलोय. जीवनामध्ये अनेक जणांना एवढे दुःख आहेत त्याच्यापुढे आपलं दुःख खरंच काही नसतं. जेव्हा आपण अनेकांचे दुःख ऐकतो तेव्हा वाटतं अरे आपलं दुःख परमेश्वराने खूपच कमी केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर रेखी शक्ती आपल्याकडे आहे, एंजल शक्ती आपल्याकडे आहे, महाराजांची शक्ती आहे, तर आपण खूप मोठे स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे की आपणच आपले प्रॉब्लेम सहजतेने कसं सोडवू शकतो ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. सगळ्यांसाठीच आहे हे. ठीक आहे, आणखीन कोणाला अनुभव सांगायचा आहे? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. वंदना ताई बोला. ज्यावेळेस तुम्ही ते सांगितलेलं ना हा की म्हणजे ज्या आपल्या व्यक्ती श्री स्वामी समर्थ. हा ज्यावेळेस तुम्ही सांगितलं ना आपल्या विरोधात ज्या व्यक्ती असतात त्यांच्याबद्दल पण त्याच व्यक्ती येण्यानंतर तुम्ही सांगितलं की गुण्या गोविंदानं एकत्र असं सगळं डोळ्यासमोर आलं. म्हणजे सगळे आम्ही एकत्र वगैरे आहोत हे ते आणि हसत खेळत आहोत. म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग व्हायला सुरुवात झालेली असं वाटत होतं सकारात्मक. आणि आतापर्यंत म्हणजे मला असं खूप एकट्याने हे व्हायचं पण आता नाही मी माझ्यासाठी मी काही करू शकते हे माझ्यामध्ये आता आहे की नाही म्हणजे निर्माण व्हायला लागलेलं आहे. खूप छान आतापर्यंत मला शाश्वती नव्हती आपलं म्हणजे. खूप सुंदर मस्त अनुभव आला. खूप छान. हा पुढे श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ उमाताई ताई. बोला. हा मी बोलत होते हा त्या बोला. बोलतायत. हा बोला बोला. हा माझ्या खूप असं दडपण आल्यासारखं वाटायचं आता म्हणजे असं फ्री वाटायला लागलंय. अच्छा छान अनुभव आला. मस्त. उमाताई बोला. मॅम मला असं वाटायला लागलं ना की सगळे बघा तुम्ही म्हटलेलं त्या हे सगळे गुण्या गोविंदाने राहिलेत आणि माझा तर सगळा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती मी आधीच सांगितलेला आहे. असं वाटत होतं की सगळे खरंच मला हसून माझ्याशी नाही का मला घरात घेतायत सगळे वेगळंच असं खूप छान फील झालं मला. जे एवढ्या दिवसात नव्हतं वाटत ते आता वाटलं मला. नाही सगळं छान होईल. स्वामी आशीर्वाद. पुढे कोण सांगणारे अनुभव? हो सुंदर अनुभव आला. हा ताई बोला. कोणाला अनुभव सांगायचा आहे चला सांगा लवकर. उद्या परत आपल्याला भेटायचंय. कोण राहिले त्यांनी सांगा. बरेच जण राहिलेत. पूजा ताई, अनिता ताई, दोन्ही अनिता ताई, इच्छा ताई. प्रत्येकाची नावं घ्यायची का काय आता? आता मी जॉईन झाले झालंच नव्हतं लिंकच नव्हती उघडत माझी. काय ताई पूजा ताईंना काय अनुभव सगळी आला? तयारी करून ठेवलेली सगळी तयारी करून ठेवलेली होती आणि ठीक आहे काही हरकत नाही. हा. उद्या पहिल्यापासूनच हे करून ठेवलेलं विचार. ठीक आहे काही हरकत नाही. अनिता ताई दुसऱ्या अनिता ताई बोला. हा हो बोला. मॅडम जेव्हा तुम्ही म्हटले ना का ते सर्व आठवणी गेल्यात तेव्हा असं म्हणजे काळं मोठं असं गोल सारखं म्हणजे हे होतं आजूबाजू सर्व काळ हे आणि सर्व म्हणजे त्यात असं काहीतरी जातंय असं वाटत. खूप छान मस्त आणि मस्त. त्यानंतर हळूहळू पूर्ण साईडनी त्याच्या जांभळा म्हणजे सर्व पूर्ण वाढत चाललं मग हळूहळू. मस्त. जांभळा प्रकाश म्हणजे असं प्रकाश तर नव्हता पण असं लहरीन सारखं होतं. ओके ठीक थँक्यू. चला पुढे कोण सांगतं. उलट तुम्ही आनंदाने ह्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे की अरे ताईने एवढं छान मेडिटेशन घेतलंय आमची एनर्जी निघाली आहे. तर तुम्ही एक एक अनुभव स्व इच्छेने सांगायला पाहिजे. मला नावं घ्यायची गरज नाही लागली पाहिजे.
बाळाला खेळवता मी तुमचं मेडिटेशन घेतेय, विचार करा तुम्हीच. नाही चालू होतं ना मॅडम एक एक म्हणून हम्म. थांबून घेतलं. पूजा क्षीरसागर. मी माझा अनुभव सांगते. शीतलताईंनी सांगितलं तसं सेम माझ्या बाबतीत झालं. माझी पूर्ण निगेटिव्ह एनर्जी जेव्हा पाण्यात बाहेर निघत होती माझ्या पायांमधून, तेव्हा मला खूप थंड जाणवलं आणि त्यानंतर अवतीभोवती पूर्ण गरम पाणी होतं. पायांखाली असं थंड थंड जाणवत होतं आणि पायांना बारीक अशा मुंग्या येत होत्या. बाकी स्वामींच्या समोर बसले आणि तुम्ही पण समोर होत्या. मला इतकं एनर्जेटिक वाटतंय आता आणि पूर्ण माझ्या आयुष्यात जितकं मी आजपर्यंत इतक्या कमी वयात कमी सहन केलंय, आता वाटतंय की मी मला इथं पुढे जे पण पॉझिटिव्हली आणि ते मागचं काहीच आठवत नाही आणि आठवणार पण नाही. तुमची खूप ब्लेसिंग्स आहे आणि स्वामी महाराजांची पण खूप ब्लेसिंग्स आहेत माझ्यासोबत आता. नक्कीच, जे काही प्रसंग येतात ते आपल्याला पुढे जाण्यासाठी येतात. त्याच्यामुळे डोंट वरी, जेवढी चांगली माणसंही आपल्याला आता ह्या पुढे भेटणार आहे, जेवढी वाईट भेटून गेलेली होती. ओके, थँक्यू मॅम. थँक्यू येस, सो मच. वेलकम. चला पुढे कोण आहे सांगायचंय? आता सगळ्यांनी आज जे होते त्यांनी सगळ्यांनी मला पर्सनल मेसेज करा. त्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला वेगळी लिंक पाठवते, त्या ग्रुपला सहभागी व्हा. कारण की ह्याच्यामध्ये बरेच जण आहेत ते मेडिटेशन करत नाही. जे मेडिटेशन सलग करतील त्यांच्यासाठी एक गिफ्ट आहे, ते गिफ्ट तुम्हाला मिळेल. पण ती एनर्जी घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे तुमच्यासाठी आहे, त्यात माझं फायदा काही नाही आहे. आणि जे नवीन मेंबर आहे त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये जुने मेडिटेशन आहे, ते वेळ मिळेल तेव्हा ऐका. ज्या समस्या आहेत त्याच्यानुसार आपण मेडिटेशन बनवलेलं आहे. आणि हे जे काही मी करत आहे ती एक स्वामी सेवा आहे. स्वामी सेवेच्या माध्यमातून मला तुमच्या सगळ्यांचे भरभरून आशीर्वाद मिळणार आहे आणि माझ्या बाळाला देवांशला सुद्धा ते आशीर्वाद पुरणार आहे. त्याच्यामुळे ही सेवा मी करत आहे, ह्याच्यामध्ये माझा कोणत्याच प्रकारचा फायदा असा नाही आहे. बऱ्याच जणांचे मेसेज आलेत की ताई तुमचा काय फायदा आहे याच्यामध्ये वगैरे वगैरे नाही का. तर मी एक स्वामी सेवा महाराजांनी आपल्याला दिलेली आहे ती करत आहे. मनोभावे सगळ्यांचं चांगलं व्हावं, निगेटिव्ह एनर्जी जावे. मी जसं आनंदाने पुढे जात आहे तसं तुम्हीही प्रत्येकाने जावं. आपल्याच घरामध्ये आपणच सुख शांती समृद्धी आणू शकतो, हे आपल्या हातात आहे. जसं मी करत आहे तसं तुम्हीही चला माझ्या बरोबरीने. अनेक सेवा साधना आपण एकत्र मिळून करूया. काही उपाय आहेत, तोडगे आहेत, ते छोटे छोटे करून आपण आपलं जीवन खरंच सुखमय करू शकतो. काय छोट्या छोट्या गोष्टी घेऊन आपण दुःख 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 हे करत बसलोय. म्हणजे जी माळ जपायची नाहीये ती माळ आपण जपतोय. बरोबर आहे की नाही? बरोबर. आणि बरोबर. महिला काय काय करू शकतात हे सगळ्यांनाच माहिती आहे, ते काही सांगायची गरज नाही. बरोबर आहे. तर आपण आपला संसार आनंदीमय कसा करायचा आणि आपली पुढील कर्म आपण कसं चांगले करू शकतो आणि ह्या जन्मी नाही तर अनेक जन्म आपल्याला कसे आशीर्वाद मिळतील ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कोण असा माणूस आहे का ज्याला दुःख नाहीये? नाही. जे देवाला चुकलं नाहीये ते आपल्याला चुकणार आहे का? नाही. सगळं माहिती आहे, पण प्रॅक्टिकली आपण तसं वागतोय का? नाही. मग मेडिटेशनच्या माध्यमातून मला हेच सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्या आयुष्यात आहे आपण आनंदी कसं राहायचं. आणि प्रत्येक गोष्ट जरी आली तरी आपल्या ऑरामध्ये ती गोष्ट घ्यायची नाही. कोणी शिव्या दिल्या, मी जर समजा कोणाला शिवी दिली तर ती घ्यायची का नाही घ्यायची हे आपलं काम आहे की नाही? हो, बरोबर. म्हणजे आपल्या हातामध्ये आहे बऱ्याच गोष्टी. आपण काय करतो, खूप गोष्टी लावून घेतो, त्याची गरज नसते. असते का? आपल्याला कामं भरपूर असली तर आपण काय करतो, दुर्लक्ष करतो एखाद्या गोष्टींकडे. तसंच आपल्याला प्रत्येक गोष्टी ज्या आपल्यासाठी महत्त्वाच्या नाहीये त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आहे. विविध असे क्लासेस आहेत, ते करून आपण आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आणू शकतो. आलं लक्षात? त्याच्यामुळे ही एनर्जी तुम्ही मला वैयक्तिक मेसेज करा. ज्यांनी 2 दिवस नाही, तो ग्रुप मी आता बंद करणार आहे कारण की त्याच्यामध्ये भरपूर जण आहेत. सरला ताई, त्याच्यामध्ये भरपूर जण आहेत ज्यांना मनापासून जीवन परिवर्तन करायचंय, त्यांनाच मी पुढे घेऊन जाईल. मी एवढ्या सगळ्यांना का घेऊन जाऊ पुढे? येते लक्षात? त्याच्यामुळे सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय, शांततेने झोपायचंय, कोणत्याही डोक्यात विचार नाही आणायचे. आपण आज खूप एनर्जी घेतलेली आहे, ती एनर्जी छान स्वप्नांमध्ये मस्तपैकी आपण कुठेतरी छान फिरायला गेलोय,
असं काहीतरी ज्या ठिकाणी तुम्हाला जायचंय ते डोळ्यासमोर आणून झोपायचंय आणि सकाळी उठल्यानंतर मला मेसेज करून सांगायचं काय स्वप्न पडलं ते. ठीक आहे. चला सगळ्यांनी आपापले स्मित हास्याचा एक फोटो द्या. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. असं सगळ्यांनी हसत राहूया, एकमेकांना हिलिंग करूया, पॉझिटिव्ह एनर्जी घेऊया आणि आपले जीवन कसं बनवायचंय? आनंदी, ओके प्रसन्नतामय. येस. चला सगळ्यांनी मेसेज करा, मी लिंक पाठवते त्याला उद्या सगळ्यांनी. ताई मला गोल्डन प्रकाश दिसला आणि आता तुळजाभवानी आईचा मुखवटा दिसला. खूप छान, मस्त. हो, चला खूप रिलॅक्स वाटलं. रिलॅक्स. छान वाटलं. हा, जे अनुभव सांगतील त्यांनाच उद्याच्या आपल्या सेमिनारला दुसऱ्या भागाला अटेंड करता येईल, कारण की तुमचे अनुभव फार महत्त्वाचे आहेत. जेवढे जणांनी अनुभव सांगितलेले आहेत त्यांनाच फक्त उद्या जॉईन होता येईल. एकेकाने सांगा आणि सगळ्यांनी प्रत्येकाने अनुभव ऐका, कारण की प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव आलेले असतात आणि ती पण एनर्जी असते. त्याच्यामुळे प्रत्येकाने ते अनुभव ऐकून आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा की तिला हा अनुभव आला, मला का नाही आला, मग माझी एनर्जी कुठे कमी पडतीये का, हे पण आपल्याला आपल्या लक्षात येईल. आणि निळा प्रकाश दिसला आणि सारखं म्हणजे अंग माझं हलत होतं, खेचलं जात होतं थोडं थोडं असं. ओके. मला आज्ञाचक्रामध्ये खूप असं एनर्जी जाणवत होती आणि थंडगार वाऱ्याची झुळूक लागली मला आणि हातामध्ये नंतर थंडगार वाटलं. श्री स्वामी समर्थ ताई, मलाही छान कुलस्वामिनी मातेच्या नाव तुळजाभवानी सांगा, कोण मातेचं बोलतोय? मला इकडनं एवढं हे होत नाहीये. नाव सांगा. मेघा गावडे. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई, मलाही कुलस्वामीचं तुळजाभवानी मातेचं दर्शन झालं तुमच्या वा. सेमिनार मध्ये. खूप छान, मस्त अनुभव. ताई रश्मी बोलतीये मी. हा ताई म्हणजे शाकंभरी देवी आणि स्वामी समर्थ दोघं एकदम आले, त्यामुळे डोळ्यात माझ्या इतकं म्हणजे पाणी आलं, खूप एकदम असं म्हणजे मी भावुक झाले होते ताई, खूप छान वाटलं. खूप मस्त अनुभव, छान. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. मी तृप्ती शिरसोडे बोलते. हा हॅलो. हो बोला ताई, येतो मला आवाज. मला पिवळा प्रकाश दिसला आणि ज्या वेळेला शेवटला आपण हातावरती स्वस्तिक केलं आणि पूर्ण शरीरावरती हात फिरवला त्यावेळेला पिवळा प्रकाश पूर्ण असा वरपासून खालीपर्यंत जाणवला. सुंदर अनुभव, छान. हॅलो. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हॅलो. श्री स्वामी समर्थ. हो, मी निळा प्रकाश बघितला. मी संपूर्ण सोनेरी प्रकाश होता आणि माझ्या अंगावर खूप काटे वगैरे आले असे, म्हणजे असं सब सांगता येत नाही, त्याला भरून आलं. ठीक आहे, ठीक आहे, आलं लक्षात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा वंदना मी ताई बोला. वंदना थोरात. मलाही ना ज्यावेळेस तुम्ही सांगत होता त्यावेळी अंगावर शहारे होते, डोक्यामध्ये अशा मुंग्या निघल्या, असं वेगळ्या प्रकारचं हे होत होतं, जाणवत होतं. ताई मी बोलू का? हो बोला. पहिलं तर श्री स्वामी समर्थ. खूप दिवसाने आपण भेटलोय. हो. बरं वाटतंय तुम्हाला बघून. श्री स्वामी समर्थ. पहिलं तर मला तर पिवळं गोल्डन लाईट दिसलीच, पण मला पायाच्या डोक्यापासून आणि पायाच्या नखापर्यंत पूर्ण व्हायब्रेशन जाणवत होतं आणि पूर्ण ते गोल्डन लाईटचं वलय निर्माण होतं ना गोल मध्ये ते, आणि परत आपला चक्रावर असा पर्पल कलर दिसला, गोल्डन लाईट दिसली आणि पूर्ण बॉडी अशी व्हायब्रेट होत होती. खूप सुंदर. हॅपी बर्थडे. थँक्यू. आणि पाठीमागे बोललात ना, म्हणजे थंड वारा येतोय, पाठीला असं लागून गेला दोनदा आणि स्वामी असे उभे दिसले. हॅलो. खूप सुंदर अनुभव ताई, खूप सुंदर. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. एकेकाने बोला, म्हणजे डबल आवाज येणार नाही, एकेकाने बोला. हॅलो. बोला. हॅलो, नमस्कार ताई. हा नमस्ते. मी मेघा गावडे बोलते. मला ना तुळजाभवानी आणि स्वामी समर्थांचं दृष्टांत कसं वाटतं.
चेहऱ्यासमोर आणि पिवळा प्रकाश असं म्हणजे माझ्या अंगात जातोय असं वाटते आणि जर डोळ्यातनं पाणी येत आलं. खूप सुंदर अनुभव. हॅलो हम्म. स्वामी समर्थ ताई. हॅलो हॅलो हा बोला ताई. हा ताई, माझा अनुभव सांगते. मला 2 वेळा पाठ अशी भरून आल्यासारखी झाली हम्म. आणि त्याच्यानंतर आहे ना असं ज्या प्रत्येक रूम मध्ये तुम्ही प्रकाश पडतोय सांगितलं ना, तेव्हा फवारा असं उडवत आहे असं वाटलं मला, खूप येलो छान, कलरचा. खूप छान, खूप छान, मस्त. श्री स्वामी समर्थ. बोलते. हो बोला ताई. खूप छान अनुभव. ओके, थँक्यू. आणखीन कोणाला स्वामी वेगळा समर्थ अनुभव? ताई. हा बोला ताई. हॅलो हो जेव्हा बोला. हा ताई, भाग्यश्री कळसकर बोलते. हम्म. हा ताई, तुम्ही जेव्हा सांगितलं ना की गोल्डन प्रकाश पूर्ण घरामध्ये, किचन मध्ये, हॉल मध्ये, तेव्हा तो अक्षरशः अनुभवायला येत होता असा की खरंच सगळीकडे फिरतो आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर पूर्ण शरीरात पण जाणवत होतं असं होत आहे म्हणून. खूप छान, खूप छान अनुभव ताई. थँक्यू. स्वामी कृपा. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. आणखीन श्री कोणाला स्वामी अनुभव समर्थ ताई. सांगायचा आहे? मी भाग्यश्री चिद्रेवार बोलतेय लातूरून. मला पण तो म्हणजे पहिलं तर छान वाटलं, खूप शांत वाटलं. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणालात की तो आनंद, तो शांती म्हणजे सगळीकडे, म्हणजे ती एनर्जी सगळीकडे फिरवा घराच्या कानाकोपऱ्यात वगैरे, तर त्यावेळेस असं वाटतं की ते खरंच असं घरातून आपण म्हणजे फिरवत आहोत किंवा ते फिरत आहे एनर्जी, आणि ती फील झालं. आणि ज्यावेळेस थंड गारवा वगैरे म्हणाला तर ते अनुभवायला आलं. थँक्यू ताई, खूप छान वाटलं. खूप श्री स्वामी सुंदर समर्थ. अनुभव. छान. थँक्यू ताई. हो, वेलकम. हॅलो ताई, शीतल. बोला. हा, माझा सेम तुम्ही जसा एक्सपिरियन्स सांगितला की सगळं ते आहे, आपण जसं अनुभवतो तसं होतं. पण जेव्हा आपण एनर्जी म्हणजे आपल्या शरीरातली निगेटिव्ह एनर्जी काढतो ना, तसं मला पोटात खूप असं गडबड होती ती. त्यासाठी सगळं ओकून टाकावं असं फील होत आहे. उलट अजून 3-4 दिवसांनी ते जास्त छान वाटेल, कारण की ही सुरुवात आहे. उद्या परवा जेव्हा आपण आपले दुःख काढू तेव्हा एकेकाला रडायला येईल, खूप निगेटिव्ह एनर्जी निघतीये, आपल्या शरीरातून काहीतरी निघतंय असं जाणवतं. कारण की हे ब्लॉकेजेस आपल्या जीवनामध्ये आपल्याला पुढे जाऊन देत नाही. म्हणून तुमचं भाग्योदय झालाय, म्हणून तुम्हाला हे मेडिटेशन ऐकायला मिळालंय असं आपण म्हणूया. थँक्यू ताई. हो, वेलकम. चला पुढे कोण सांगते अनुभव? हॅलो. हा बोला. ताई, या मिठाचं काय करायचं? जाड मीठ जे आहे ते बाथरूम मध्ये टाकून द्यायचं आहे. हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आणि देवाला नमस्कार करून मग पुढच्या कामाला लागायचं. हे 8 दिवस तसंच सेम करायचं आहे. नमस्ते ताई. हो नमस्ते. बोला ताई. अर्चना ताई, अनुभव सांगा. छान वाटलंय आणि एनर्जी खूप आल्यासारखं वाटतंय. मनातली भीती हळूहळू कमी होते. खूप छान, खूप खूप छान. धन्यवाद आपले. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा बोला. आवाज येत नाहीये. माईक जवळ घेऊन बोला थोडंसं. चला पुढे कोण सांगते अनुभव? सगळ्यांचं झालं? कोण राहिलंय? हॅलो. हा ताई, मी प्रतीक्षा चव्हाण बोलते. हा. मी प्रेग्नेंट असल्यामुळे मी म्हणजे सेमिनार बसून कंटिन्यू केलं नाही, मी फक्त ऐकत राहिले. पण तुमचा आवाज ऐकून खूप मला शांत वाटलं आणि माझ्या फॅमिली मेंबर्स वरती खरंच आता म्हणजे कोणतरी खऱ्या अर्थाने साथ देणार आहे असं मला वाटलं आणि माझं डोकं पण शांत झालंय. तेव्हापासून थोडं शांत वाटतंय मला. खूप छान, खूप छान. फक्त परवाचं जे मेडिटेशन आहे ना ते तुम्ही फक्त करू नका, फक्त ऐका. प्रॅक्टिकल काही करायला जाऊ नका. हॅलो ताई. हा बोला. हॅलो. बोला बोला. मी मेघा गावडे बोलते. मिठाचं काय करायचं ताई? वॉशरूम मध्ये टाकून द्यायचं ते. बाथरूम मध्ये टाकून द्यायचं ते. सगळं टाकायचं? हो हो हो. चला पुढे कोण सांगते अनुभव? झाले सगळ्यांचे अनुभव सांगून?
कोण राहिले? हॅलो. कोणाला भीती वाटली, कोणाचं डोकं जड झालं, तेही अनुभव असतील तर सांगू शकता, असं काही नाहीये. बोला. हॅलो. हॅलो हा बोला. हॅलो. डोकं जरा जड झालं होतं. ओके, ठीक आहे. नवीन नवीन सुरुवात जेव्हा असते तेव्हा असं सगळं होत असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होतील आणि एनर्जीने तुम्ही पूर्ण वाहून जाणार आहात, हे लक्षात घ्या. सकारात्मक ऊर्जा एवढी येते की हे सगळे ब्लॉकेजेस दूर होऊन जातात. ठीक आहे, चला आपण आता उद्या काय काय लागणार आहे हे बोलूया. मेडिटेशनने खूपच खूप बरं वाटतं, खूप छान वाटतं. म्हणून आपल्याला रोज करायचंय. एकदम रिलॅक्स वाटतं. येस येस येस. ठीक आहे, आता उद्या आपल्याला कोमट पाणी लागणार आहे. थँक्यू मॅम, निधी मॅम, सो मच अँड हॅपी Welcome. वेडिंग अॅनिव्हर्सरी. थँक्यू डिअर, थँक्यू सो व्हेरी मच. निलिमाताई अनुभव सांगताय? थँक्यू, विश यू ऑल द बेस्ट. माझा अनुभव तुला कळलाच असेल. आज स्पेशल डे तुमचा, मग स्पेशल काय अनुभव आला? म्हणून तर मी अजून ऍस्ट्रल ट्रॅव्हल मध्येच आहे. ओके ओके. सगळीकडे फिरून आले मी. ओके. सगळ्यांची घरं बघून आले. वाव. सगळ्यांना भरभरून आशीर्वाद देतीये. आई भवानी साक्षात बसली, आता काय सांगू. खूप छान. तिचे आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी घ्या. खरंच सगळ्यांनी आपापल्या देवघरात हातपाय धुवून नंतर जाऊन नमस्कार करा, तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि मस्त तुमच्या जीवनात बदल सुरू होतील, एवढं मात्र सांगते. कारण हे मेडिटेशन आणि आजचा आवाज अनम्यूट झाला. निलिमाताई अनम्यूट झाला. ओके ओके, सॉरी. हा, येस, कंटिन्यू. आजचा दिवस, आजची ही एनर्जी, हे मेडिटेशन आणि युनिव्हर्स मधली जी एनर्जी आता इथे माझ्याकडे आली आहे, ती आता सगळ्यांना पास आउट केलेली आहे. त्यामुळे एव्हरीबडी विल फील द चेंज इन देअर लाईफ. सो बी ब्लेस्ड, बी हॅपी. येस. जे जे कुलदैवत असतील त्यांना जाऊन नमस्कार करा. त्यांची तुम्हाला शक्ती मिळू दे, त्यांची भक्ती मिळू दे आणि तिचे कृपाशीर्वाद तुमच्यावरती असू दे. आणि जास्तीत जास्त सेवा करा. ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड. थँक्यू बेटा, थँक्यू सो मच. चला आपण आता पुढे जाऊया. उद्या आपल्याला लागणार आहे कोमट पाणी, गुलाबाच्या पाकळ्या, गंगाजल, गोमित्र, हे सगळं लागणार आहे. जसे आपण मागे मेडिटेशन केले होते ते, पण हे डिवाइन एनर्जीचं उद्याचं जे मेडिटेशन आहे ते सगळे ब्लॉकेजेस दूर करण्याचं मेडिटेशन आहे. त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते एका कागदावरती लिहून काढायचं आहे आणि ते आपल्या उद्या मेडिटेशन मध्ये लागणार आहे. ठीक आहे. कोमट पाण्याची अर्धी बादली, जाड मीठ, भीमसेनी कापूर असेल तरी चालेल, गोमित्र, गंगाजल आणि गुलाबाच्या पाकळ्या, या गोष्टी आपल्याला लागणार आहेत उद्यापासूनचे पुढचे सगळे मेडिटेशनला. ठीक आहे. एनर्जी एक्सचेंज करायची आहे. सो आपण एकदम पॉझिटिव्ह ह्याच्याने मेडिटेशनला बसायचं आहे. ओके. काही प्रश्न असेल तर तुम्ही वैयक्तिक मेसेज करू शकता. चला भेटूया मग उद्या. ही एनर्जी सगळीकडे पसरून घ्या आणि एकदम रिलॅक्स शांततेने झोपा. कोणतेही विचार मनामध्ये न आणता आज रिलॅक्स मध्ये झोपा, आराम करा. ओके. आज आनंदाची बातमी द्यायची ताई. काय? आनंदाची एक बातमी द्यायची तुम्हाला. हो, द्या ना द्या ना. सगळ्यांच्या समोर आज देते, कारण ताईंनी बाकीच्यांनी अनम्यूट करा. एकच मिनिट, अनम्यूट करा बाकीच्यांनी. हा बोला ताई, आनंदाची बातमी. तुम्ही जसं सांगितलं सायलीला परीक्षेच्या बाबतीत, तसं मगाशी दुपारी बरोबर 2 वाजता तिचा रिझल्ट आला. तिचे 2 पेपर सुटले. वा 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 वा. अभिनंदन अभिनंदन. स्वामी आशीर्वाद. खूप खूप अभिनंदन. हे सगळं तुमच्यामुळे घडतंय. स्वामी कृपा आहे. एंजलची डिवाइन एनर्जी आहे. ह्याच्या पाठीमागे तुमचं नक्कीच. स्वामी कृपेने तुम्ही माझ्यापर्यंत आला आणि तुमची सगळी कामं मार्गी लागो. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदच मला खूप समाधानकारक मिळत आहे. रेंज कमी जास्त होतीये.
थँक्स चैताली. येस येस येस, रडू नका, आनंद अश्रू जपून ठेवा. आता कोणी मेडिटेशन केलंय. येस, ती एनर्जी हे नका करू. सगळ्यांनी अभिनंदन करा ताईंना, आपल्या ग्रुप मधल्या आहेत. अभिनंदन. थँक्यू. आज कॉंग्रॅच्युलेशन. आणि साक्षीताईंचा वाढदिवस आहे आणि निलिमाताईंची अॅनिव्हर्सरी आहे. सगळ्यांनी ब्लेसिंग्स करा. त्यांच्या इच्छाकांक्षा ज्या काही आहेत त्या स्वामी चरणी सगळ्या पूर्ण होऊ. सगळ्यांनी ब्लेस करा. ठीक आहे, चला भेटूया उद्या. श्री स्वामी समर्थ. बाय. स्वामी समर्थ.